मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण बघा लोक उत्स्फूर्तपणे आज त्या रॅलीमध्ये सहभागी होतील। साळवी स्टॉपपासून ती रॅली सुरू होईल आणि दुपारी 12:30च्या दरम्यान फॉर्म भरला जाईल। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। वेगळी काय विशेष तयारी करायची काय गरज पडलेली नाही। तिन्ही सगळे घटक पक्ष महायुतीचे मैदानात उतरलेले आहेत। विनायक राऊतांचा डिपॉझिट हा जप्त करायचा आहे आणि म्हणून तसंच वातावरण, त्या साजेशीच वातावरण आज आपल्याला सगळ्यांना रत्नागिरीत दिसेल। महायुतीचे घटक पक्षाने शिवसेना देखील या जागेसाठी इच्छुक होती, एकंदरीत काय सांगाल त्यांचं? बघा, राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब यांचं नातं अनेक वर्षांपासूनचं आहे। आमच्या वडिलांपासून ते नातं जपत आलेले आहेत। मधला फक्त काळ थोडा डिस्टर्ब झाला, तो पण विनायक राऊतांमुळेच झाला, नाही ते आमचे कौटुंबिक संबंध होते ते आजही आहेत। तो दुरुस्त झाला काळ आणि आता तुम्हाला येणाऱ्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये सामंत कुटुंब शिवसेना जमिनीवर उतरून एकत्रपणे आम्ही काम करताना आपण सगळे बघू, तुम्हाला दिसेल। एवढंच या निमित्ताने सांगतो, बिघडलेलं काहीच नाही, वातावरण सगळं चांगलेलं आहे। काल राणेसाहेब स्वतः जाऊन भेटून आले, वातावरण कुठेच बिघडलेलं नाही। काही किरकोळ गोष्टी होत असतात ते आम्ही दुरुस्त करू, तेवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो। पण वातावरण अतिशय चांगलं आहे, आम्ही सगळे एकत्रच काम करतोय। होय, म्हणजे राणेसाहेबांना देवाच्या ठिकाणी ठेवलं असं मी समजतो। आता हल्ली विनायक राऊत काय बोलतायत हे त्यांनाही कळत नाही आहे, ते स्वप्नाच्या जगात आहेत। मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं, ते आता ते जुना एक तो सिरियल होता ना मुंगेरीलाल, ते आता आमच्या कोकणाचे ते मुंगेरीलाल झालेले आहेत। त्यांना ती स्वप्न दिसत आहेत, ते वेगळ्या जगात आहेत। वस्तुस्थितीला धरून विनायक राऊत कधीच बोललेले नाहीत। आमच्या कोकणाची जी 10 वर्ष फुकट घालवली त्याचा आता बॅकलॉग भरण्यासाठी आम्हाला राणेसाहेबांसारखा माणूस इथे कोकणामध्ये हवा आहे आणि आता लोकच उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। अहो, त्यांची 5 लोकांची जाहीर सभा कुठे आणि आमच्या भरलेल्या भरगच्च हॉलमध्ये आणि मैदानामध्ये भरलेल्या जाहीर सभा कुठे? त्यांची पूर्ण सरकलेली आहे। उरली सुरली जी काय आहे ती 4 जूनला त्यांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार, नातवंडांबरोबर खेळायला त्यांना फ्री करणार। काल सामंत साहेबांची भेट झाली, तुम्ही देखील त्या बैठकीमध्ये होते? नाही, मी नव्हतो, नितेश होता। मी तयारीला होतो, मी रत्नागिरीच्या कार्यालयात होतो, पण आमचं बोलणं चालूच आहे कंटिन्यू। राणेंना उमेदवारी मिळणं म्हणजे माझं मताधिक्य वाढणं असं राऊतांनी म्हटलं। आता दुसरं ते काय म्हणणार आहेत? म्हणजे तुम्ही राऊतांबद्दल प्रश्न विचारताय, तो माणूस कधी चांगला बोलला आहे का? अहो, त्याच्या जिभेलाच खरूज आहे, खंगराट आहे ते। तुम्ही त्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता? आता दुसरे कुठले शब्द आता बोलायला लावू नका। भैरवबुवाच्या मंदिराच्या बाहेर उभे आपण त्या माणसाकडून तुम्ही दुसरी काय अपेक्षा करता ते तरी सांगा। कधी कोकणासाठी काय चांगलं बोलला, केलं? एक बालवाडी उभी केली, संस्था उभी केली, काय नाही। फक्त बेरोजगार मुलाला त्यांनी रोजगार दिला स्वतःच्या, त्याच्या पलीकडे काय केलं विनायक राऊतांनी? म्हणून सांगण्यासारखं करण्यासारखं काय नाही। राणेंवर टीका करणं हीच त्याची ओळख आहे। विनायक राऊतांची ओळख महाराष्ट्रात काय? हा राणेंचा विरोधक, एवढी त्याची लायकी आणि त्या लायकीमध्ये त्याला सुट्टी देणार। कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईकांनी असं म्हटलं की राणे प्रत्येक वेळी पहिल्या सीट बेंचवरचे विद्यार्थी समजत होते, मात्र ते शेवटच्या बेंचवरचे असल्याचे भाजपने स्पष्ट केलं। एवढं वैभव नाही बोलू शकत नाही, त्याची जीभ जड आहे। हे कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं त्याला, तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे, तो बोलू शकत नाही। हे सगळं कोणतरी लिहून देतं, वैभ्या हे बोल, मग वैभ्या बोलणार। त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार। त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही, तो कधी मंत्री होणार नाही। 10 वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले, पण याला कोणी साधा मंत्री केला नाही। अरे, तुला बाकावर पण बसवलं नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः। तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको, तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी देतो की नाही बघ। भाजपचे वरिष्ठ नेते कोण येण्याची शक्यता आहे फॉर्म भरताना राणेसाहेब? मला असं कळलंय की गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब आलेले आहेत। अजून कोण आले मला माहीत नाही, मी व्यवस्थेमध्ये बिझी होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।